मंडळी असं म्हणतात की एखाद्या माणसाच्या गुगल सर्चिंग आणि यूट्यूबच्या सर्चिंगच्या हिस्ट्रीवरून त्या माणसाची एकंदरीत सगळी कुंडली समजते। आणि असंच काहीसं सिया गोयलच्या बाबतीत सुद्धा आता समोर आलंय। बघा, इतके दिवस सियाच्या बाबतीत अनेक खुलासे समोर येत गेले। यातच केतनच्या आजोबांचं सुद्धा निधन झालं आणि आता या सगळ्यानंतर सियाच्या बाबतीतलं आणखी एक मोठं सत्य समोर येत आहे। बघा, सायबर पोलिसांनी याआधी सुद्धा सियाचा मोबाईल पूर्णपणे तपासला होता, मात्र काही डेटा हा रिकव्हर होत होता आणि आता हाच डेटा पूर्णपणे रिकव्हर करून घेण्यात पोलिसांना यश मिळालंय। सियानं गुगलवर सर्च केलेल्या सगळ्या गोष्टींची माहिती आता पोलिसांना समजली आहे। नेमकं सियानं काय काय गुगलवर सर्च केलेलं हे सुद्धा समोर आलंय। सियाच्या गुगल हिस्ट्रीमध्ये असं दिसलं की सियाने राजा रघुवंशी हत्या प्रकरणाबाबत माहिती काढली होती। तसेच सियाने पुण्यामधील सगळ्या गड किल्ल्यांची माहिती काढून आसपासच्या सगळ्या सीसीटीव्ही फुटेज बद्दल सुद्धा गुगलवर सर्चिंग केलेलं होतं। सोबतच पोलीस कस्टडीमध्ये असल्यावर महिलांना मारहाण केली जाते का, एखाद्याची हत्या केल्यानंतर चौकशी कशा पद्धतीने केली जाते आणि त्याची उत्तरं कशा पद्धतीने द्यायची, सोनम रघुवंशी हिला पोलिसांनी कोणते कोणते प्रश्न विचारले होते आणि ती जामिनावर बाहेर कशी सुटली। एवढंच नाही तर भारतामध्ये अशा कोणत्या कोणत्या मर्डर केसेस घडलेल्या ज्यामध्ये मर्डर केलेल्या माणसाचा मृतदेह हा मिळालाच नाही आणि आरोपीला देखील शिक्षा मिळाली नाही। मंडळी, या सगळ्या प्रश्नांची माहिती सियानं तिच्या मोबाईलवर केतनचा मर्डर करण्याच्या आधी सर्च केलेली होती। विचार करा, सियानं केतनचा मर्डर करण्यासाठी आणि मर्डर नंतर स्वतःला दोषी न ठरवण्यासाठी इतका अभ्यास केला की सराईत गुन्हेगारांना सुद्धा केतनच्या मर्डर केसमध्ये सियानं पूर्णपणे मागे टाकलं। सियाच्या सर्चिंग हिस्ट्रीवरून तिची बुरसटलेली आणि नासलेली मानसिकता पुन्हा एकदा जनतेसमोर आली आहे। नमस्कार, मी निकिता पाटील। आपण पाहतात नवमहाराष्ट्र। एक आठवण, आपण हा चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपले विचार कॉमेंटमध्ये कळवा।